थंडीच्या या मस्त दिवसात आवळे मिळाले. स्वच्छ धुवून कुकरला 3 शिट्ट्यांवर काढले. थंड झाल्यावर त्यातल्या आठळ्या काढल्या. एकदम सोपं काम. ज्या मापाने आवळ्याच्या फोडी घेतल्या त्याच मापाने गुळ चिरून घेतला. एवढ्या फोडींसाठी 2 चमचे मीठ, हळद, तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट, 2 टेबल टीस्पून मोहरीची पावडर. ही मी घरातच मिक्सरला घुर्र करून तयार केली आहे. 1 चमचा बडीशेप, 1 छोटा चमचा मेथ्या आणि 20 ते 25 मिरे. हे सगळं मंद आचेवर भाजायचं आणि थंड झाल्यावर मिक्सरला पुन्हा घुर्र करून बारीक करायचं. त्याच कढईमध्ये आपण आवळ्याच्या फोडी घेतलेल्या आहेत. मध्यम आचेवरती ठेवायचं आणि याच्यामध्ये आपण गूळ जो चिरून ठेवला होता तो मिक्स करणार आहोत, तो घालणार आहोत. तुम्ही बघू शकता हळूहळू असा गुळाचा पाक सुटायला सुरुवात होते. हलवत राहायचं आहे. साधारण एक 10 ते 15 मिनटं आपल्याला असं हे मंद आचेवरती किंवा मीडियम फ्लेमवरती, जसं काही तुमच्या गॅसचा आकार असेल किंवा त्याची फ्लेम असेल त्यानुसार तुम्हाला हे असं लागणार आहे, हलवत राहावं लागणार आहे. साधारण एक 7 मिनटानंतर अशी ही उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता की गुळाचा पाक होतोय. हे जेवढं तुम्ही जास्त वेळ कराल थोडंसं, तेवढा तितका वेळ या आवळ्यांच्या फोडींमध्ये हा पाक असा मुरला जाईल आणि तो जास्त काळ टिकण्यासाठी मदत पण होईल. इथे कढईमध्ये मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता तुमच्या मर्जीनुसार. तेल कडकडीत असं तापलं की गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी ही मसाले घालून घेते. आधी आपण मोहरीचा मसाला घालून घेऊया, मोहरीची पूड घालून घेऊया आणि बाकीचे सगळे मसाले पण याच्यामध्ये घालून घेऊया. हे म्हटलेलं होतं आधी. तिखट, मीठ आणि हळद हे सगळे मसाले व्यवस्थित घ्यायचे आणि वर खाली एकजीव होईपर्यंत व्यवस्थित अशी यांना आच लागेल कडक तेलाची असे भाजून घ्यायचे. याच्यामध्ये एक थोडीशी ॲडिशन करते मी. एवढीशी आपण हिंगाची पूड घालूया. आता आपला मोर्चा वळवूया आपल्या या कढईकडे. आवळा व गुळाच्या कोमट मिश्रणात हा मस्त रंगलेला मसाला मिक्स करूया. लक्षात ठेवा, हे सगळं आपण गॅस बंद करून करत आहोत. हे सगळं नीट मिक्स झालं की आवळ्याचा तुरटपणा, गुळाचा गोडवा, थोडंसं तिखट आणि किंचित कडवट असं मस्त आवळ्याचं लोणचं तयार झालंय. चला तुम्ही ट्राय करा आणि कसं झालंय ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा.